सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर युद्धाचे ढग गोळा झालेले आहेत. जंग के बादल मंडरा रहे. युद्ध जर झालंच तर जे सीमेवर लढून छातीवर गोळ्या झेलणार आहेत त्या सैनिकांना सोडून बाकीचे सगळेच मुकादम ते साले बाह्यावर सरसावत एकमेकांना बेडक्या दाखवत आहेत. तर कोण कुठली ती मरियम नवाज पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातली ती मुख्यमंत्री म्हणे, ती काय बोलते बघा. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक ख़तरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. अगर आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. या मरियमचा बाप जो होता नवाज शरीफ, जो जनरल मुशर्रफच्या भीतीनं देश सोडून पळून गेला होता. नवाज शरीफ पळून गेला असं मी जे म्हणालो, खरोखर पळून गेला. लष्कराला जाम घाबरतात पाकिस्तानमधले लोक, म्हणजे आम जनतेतले लोक असोत की तिथले पॉलिटिशियन्स असोत, हे लष्कराला टरकून असतात. 1971 सालची गोष्ट सांगतो तुम्हाला. बांगला मुक्तीसंग्राम जो झाला त्यानंतर भारताच्या मुक्ती सैन्याला शरणागत आलेले जनरल नियाजी पाकिस्तानचे, यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष भुट्टोंनी अपमानित करून त्यांचे सगळे लष्करी मान सन्मान सगळं काढून घेतलं होतं, कारण त्यांनी भारतापुढे शरणागती पत्करली. हो, पण तो आदेश पाकिस्तानमधूनच आला होता ना. पण त्यानंतरच्या जनरल झियाउल हक जे आले, त्यांनी याच भुट्टोंची सत्ता उलटवून लावत देशात लष्करी राजवट आणली. भुट्टोंना अटक करून हालहाल करून देहदंड दिला तुरुंगात. झियाउल हक यांचं हे वागणं अनेकांना पटलं नव्हतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यावर बरीच टीका झाली. पण खरं तर त्यांनी आपल्याच एका वरिष्ठ लष्करी सेनापतीच्या अपमानाचा व्यवस्थित बदला भुट्टोंना मारून घेतला होता. आणि लष्करातल्या प्रत्येक जवानाच्या मनात जो राग सरकारबद्दल, त्या लोकनियुक्त सरकारबद्दल धुमसत होता ना, तो राग जनरल झियाउल हक यांनी सत्कारणी लावला, अशी भावना निर्माण झाली होती. लष्कर मग ते कुठल्याही देशाचं का असेल ना, या लष्कराबद्दल प्रत्येक राष्ट्रप्रेमी माणसाच्या, देशवासी याच्या मनात एक आदरयुक्त भीतीची भावना असते. पण आदर आणि भीती हे जे समीकरण आहे ते भीती विन प्रीती नाही या वाक्यापेक्षा वेगळं आहे. पाकिस्तानी लष्कर हे क्रूर कर्मा आणि असे अगदी ज्यांना आपण विलनिश असं म्हणतो, अशा अधिकाऱ्यांनी भरलेले आहेतच. पण त्यातही कहर म्हणजे हे मोठ्या हुद्द्यावरचे लष्करी अधिकारी, लेफ्टनंट जनरल, कर्नल वगैरे हे असतात. भ्रष्टाचार तर प्रचंड. यांची घरं म्हणजे राजवाडेच जणू. पाकिस्तानात तर यांची घरं बघितली. पाकिस्तानी जनता 10 किलो गव्हाच्या पिठाला मोतात असताना यांच्या राजवाड्यात मात्र बिर्याणीचा बेत असतो रोज. स्विमिंग पूलमध्ये यांना सुंदर सुंदर ललनासोबत लागतात, त्याशिवाय यांची ती जुम्म्याची आठवडी आंघोळ पूर्ण होतच नाही. भ्रष्टाचार, त्यातून आलेला पैसा, आणि पैसा असला की रंगेलपणा हा आलाच. तर पाकिस्तानी लष्कर हे असं रंगेल आहे. किमान शिपायाला सोडलं तर वरचे सगळ्याच ग्रेडचे अधिकारी हे यात आकंठ बुडालेले आहेत. यांना युद्धखोरी व्यतिरिक्त दुसरा एक मार्ग मिळाला आहे, तो अफगाण बॉर्डरवर पिकणारा चरस, गांजा आणि इतर अंमली पदार्थ विकण्याचा धंदा. त्यामुळे गब्बर झालेले आहेत. आणि हे असे गब्बर झालेले अधिकारी वेगळ्याच धुंदीत असतात. उपाशी फौज मात्र देशातल्या अंतर्गत यादवीला सामोरं जात झुंजत असते. कधी ते बलुची बंडखोर हल्ला करतात, ट्रेन हायजॅक करतात. कधी सिंध प्रांतातले बंडखोर हल्ला करतात. गेला बाजार भारत विरोधात वापरण्यासाठी पोचलेले ते मौलाना मसूद किंवा तो हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, छोटा शकील यासारखे भडबुंजे आहेतच. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी याच सैनिकांच्या ड्युट्या लावल्या जातात. मध्यंतरी ते अज्ञात वगैरे कोण आले होते, त्यामुळे यांची फाटून चार झाली होती. मग त्यांच्यापासून वाचण्यासाठी यांची तैनाती झाली होती. आता असं आहे की यांच्या धर्माची जी शिकवण आहे, आता त्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण आपण काही धार्मिक अधिष्ठान घेऊन बसलेलो नाही की त्या कुणाच्या दुसऱ्याच्या धर्माबद्दल बोलू. पण पाकिस्तानी मीडियावर जिथं महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे, तिथे एक मुल्ला किंवा मौलवी येऊन बसतो. समोरची खूबसूरत खवातीन अँकर त्याला प्रश्न विचारते. विषय काय तर 72 हुरे, 3 तलाक, 5 शादी, 25 बच्चे, बायकाच बायका आणि 25 पोरं काढण्याचा स्टॅमिना.
चायला हे काही विषय आहेत का तसं बघायला गेलं तर नॅशनल चॅनलवर डिस्कस करण्याचे. पण तुमच्या देशावर युद्धाचे ढग घोंगावत आहेत वगैरे वगैरे. त्याचं त्यांना काहीच पडलेलं नाही आहे. तर याचं लक्ष कुठे? बाई आणि सेक्स. आता पाकिस्तानातले काही तीसमार खान आहेत, जसं की ती मरियम नवाज शरीफ, दुसरा तो हनीफ अब्बासी. तोही असाच पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत, ते काही शोकेसमध्ये ठेवण्यासाठी ठेवलेत का वगैरे बोललाय. आणि गंमत म्हणजे यांचा भर यांच्या आर्मीवर जास्त आहे. हमारी फौज ऐसा कर देगी, हमारी फौज वैसा कर देगी. अरे पण तुमच्या फौजेतही लिंगपिसाट लंपट लष्करी अधिकारी थैमान घालतायत. मदरशांमधले मूल्य तर आहेतच. हे असले एडे घेवडे फौज में भी दौडे. तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतोय. झायरा निजाम नावाच्या एका भारतीय मुस्लिम तरुणीचं ते ट्विट आहे. त्यात पाकिस्तानच्या एका तरुण आर्मी ऑफिसर लेफ्टनंट अरहान याने आत्महत्या केल्यानंतर जी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती, त्यातला मजकूर त्या पोस्टमध्ये ट्विटमध्ये आहे. तो मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो. येस्टरडे पाकिस्तान आर्मी ऑफिसर लेफ्टनंट अरहान कमिटेड सुसाइड. हिज लास्ट वर्ड्स वेअर, फादर यू सेंट मी इन टू हेल. माय सिनियर ऑफिसर रेप मी because of my looks. This is the reality inside the Pakistan army. I pray that the Indian army and Baluch freedom fighters find justice for me. एका बापानं आपल्या पोराला शिकवून सवरून त्याला सैन्यात पाठवला, जा देशसेवा कर. पण पोरगं होतं गोरं गोमटं, थोडंसं बायकी, अशांना लौंडा वगैरे म्हणतात तिकडे. त्याच्यावरच बलात्कार केला ना त्या लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. एकदा, दोनदा, तीनदा, मग दररोज होऊ लागलं. बिचाऱ्यानं शर्मेनं आणि काय म्हणतात लाजे काजेनं जीव दिला. अशा लोकांना भारतीय सैन्यानं आणि बलुची बंडखोरांनी धडा शिकवावा, हे आर्जव त्याने केलंय मरता मरता. एक लक्षात घ्या, पाकिस्तानी ज्यांच्या जीवावर उडतायत ते त्यांचं लष्कर, त्यांची फौज ही लौंडेबाज आहे. यांच्या वासनांना अंत नाही. अनैसर्गिक समागमासाठी हे आतुरलेले लांडगे आहेत. यांच्याकडून सीमेवर बंदूक कशी पेलवणार? यांचे हात सतत नको ते चाळे करण्यात गुंतलेले असतात. यांच्यावर संस्कारच सेक्स सेक्स आणि सेक्स असे झालेले आहेत. मग पाकिस्तानातल्या गोऱ्या गोमट्या स्त्रिया, तरुणी, मॉडेल्स, हिरोईन्स कमी पडतायत की यांना लष्करातलाच एखादा अतुल कुलकर्णीसारखा दिसणारा गुणा कागलकरही चालतो? यांच्या चढाया या आपसातच सुरू आहेत. ये कहाँ से दुश्मन मुल्क पे चढाई करेंगे? तर माझे व्हिडिओ बघून इस्लाम हा शांतिप्रिय मजहब आहे, शांतीचा संदेश देतो, तुम्ही चुकीचं म्हणताय, तुम्ही जे काय बोलता ते चुकीचं आहे असं म्हणत माझ्याशी भांडायला अनेक मुसलमान येतात. माझ्या नंबरवर मेसेजेस असतात, त्यांचे कॉल्स येतात. पण मुसलमानांची ही कृत्य पाहिल्यानंतरही त्यांना शांतिप्रिय वगैरे म्हणायचं हे मला तरी पटत नाही. आता त्यांना तरी पटतंय का हे त्यांनीच विचार करावा. मित्रो, यांची तालीम, यांचं भरण पोषण, शिक्षण होत असताना त्यांना धर्मासाठी लढण्याचं, जिहाद करण्याचं ट्रेनिंग मिळतं, शिकवणच मिळतं. तशी काफिरांना मारून टाकायला अनेक गाझी तयार होतात. धर्मासाठी जो युद्ध करतो तो गाझी तयार होतो. पण ही युद्ध करण्याची खुमखुमी, जीव देण्याची म्हणजे शहादत पत्करण्याची जी काही वृत्ती, मग ही येते कुठून? किंवा ही शहादत कशासाठी? तर आपण आपल्यासारखे सनातनी हिंदू आपण काय विचार करतो? आध्यात्मिक उन्नती किंवा मोक्ष अशा काही संकल्पना आहेत आपल्याकडे. तर त्यासाठी नाही, तर मरायचं कशाला? तर जन्नत में जाके 72 हुरों का मजा लेना है, इसलिए. काय म्हणायचं, जिवंत जगत असताना तुम्ही इथे काय उद्योग करता? आता मेल्यावरही तुम्हाला जाऊन तिथे 72 हुरांचा आस्वाद घ्यायचा आहे. असो, युद्धाच्या सावटातही ज्यांच्या इंद्रियांमधली खुमखुमी कमी होत नाही, रात्रंदिवस नुसतं एकच ध्यान लावून बसलेले हे शेंडे बुडके छाटलेले लोक आज जग पादाक्रांत करू पाहत आहेत. युरोपमध्ये तुम्ही बघितले असेल काय अवस्था आहे. आणि त्यांच्या या एकाच गुणविशेषातून होणारं प्रजोत्पादन, त्या प्रजोत्पादनाचं सातत्यानं होणारं मल्टिफिकेशन, बेरीज आणि गुणाकार, वजाबाकी भागाकार होत नाही, हा या जगावरचा हिरवा इस्लामिक सावटाचा मोठा धोका आहे. यांच्या लिंगपिसाट वृत्तीला कुठेतरी धर्मविस्ताराची किनार आहे. पण समलैंगिक समागमातून कुठला विस्तार होणार आहे ह्या काय विचार, हा थॉट प्रोसेस काय मला कळला नाही. हा निव्वळ पाशवी लिंगपिसाटपणाच आहे. पाकिस्तानातले लोक, अगदी पॉलिटिशियन सुद्धा लष्कराला घाबरून असतात. ते का घाबरतात हे तुम्हाला कळलंच असेल. ते आपल्याकडे एक सिनेमा आला होता, जहापना तोफा कबूल करो असं म्हणत उलटं फिरायची कोणाची तयारी असेल नाही का? असो, या असल्या दुष्प्रवृत्ती भारतातही लाखोंच्या संख्येनं कुठे कुठे अशा मोहल्ल्यांमध्ये
वास करून आहेत, तेव्हा आपण सतर्क राहणं आवश्यक आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि एकंदरच हे विवेचन कसं वाटलं हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका. तोवर पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.